कॉक्रोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजित दिपकेंनी देशातील राजकीय उलथापालथींवरती मोठं भाष्य केलंय। सकाळी दुसऱ्या पक्षातनं एखादा आमदार खासदार निवडून येतो आणि संध्याकाळी वेगळ्याच पक्षात जातो आणि तसं नाही झालं तर न्यायालयातच पक्ष संपवला जातो असा गंभीर आरोप त्यांनी केला आणि सरकारसोबतच न्याय व्यवस्थेलाही टार्गेट केलं। दरम्यान संभाजीनगरमध्ये पार पडलेल्या सीजेपीच्या 2 दिवसांच्या बैठकीमध्ये पक्षाचा पुढचा अजेंडा ठरवण्यात आलाय आणि येत्या सप्टेंबरमध्ये क्या बोलती पब्लिक अशा नावाखाली देशव्यापी कॅम्पेन करण्याची घोषणा दिपकेंनी केली आहे। यामध्ये देशातील परिस्थिती, शिक्षण याच्यावरती लोकांशी संवाद साधला जाणार आहे। तसंच सोनम वांगचूक हे आमचे मार्गदर्शक आहेत असंही दिपकेंनी स्पष्ट केलंय की येणाऱ्या सप्टेंबर महिन्यात कॉक्रोच जनता पार्टी एक नेशन वाइड कॅम्पेन करेल। त्या कॅम्पेनचं नाव असणार आहे क्या बोलती पब्लिक। क्या बोलती पब्लिक हे आमचं नेशन वाइड कॅम्पेन असणार आहे। या कॅम्पेन मधून आम्ही देशभरात दौरा करणार आहे। आम्ही लोकांकडून समजून घेणार आहे त्यांच्या समस्या काय आहेत, त्यांच्या अपेक्षा काय आहे। आज आपल्या देशात शिक्षण अनअफोर्डेबल झालेलं आहे। पहिली दुसरी ज्या मुलांचं ऍडमिशन घ्यावं लागतं त्या मुलांना वर्षाची फीस जी आहे ती 1-1.5 लाख आहे। डोनेशन प्रायव्हेट स्कूलमध्ये द्यावं लागतं ते वेगळं। ज्या परिवाराची तितकी इन्कम नाही, तितकी सेव्हिंग नाही, ते 1-1.5 लाख कुठून देतील। आणि हे झालं स्कूलिंगचं। कॉलेजमध्ये जरी पाहायला गेलं कॉलेजच्या फीस किती वाढलेल्या आहे। कोचिंगचा एक वेगळं चालू आहे, कोचिंगमध्ये पैसा जातो, कॉलेजच्या डिग्रीमध्ये पैसा जातो। तर आजच्या काळात आपल्या देशात शिक्षण घेणं म्हणजे डोक्यावर कर्ज ठेवणं आहे। जे लोक कधी शाळेतही गेले नाही, ज्या लोकांनी कधी फॉर्मल डिग्री घेतली नाही, ते सरकार चालवत आहेत, ते निर्णय घेत आहेत। पण ज्या तरुणांनी लहानपणापासून मेहनत केली, डिग्री घेतली, एक करिअर बनवायला पाहिलं, त्यांना असं वाटतं आम्ही डिग्री घेऊन चुकी केली, कारण की आमचं जे भविष्य आहे ते कोण ठरवतंय? अशिक्षित लोक ठरवत आहेत। आणि त्यामुळे बेरोजगारी हा मुद्दा आता आम्हाला केंद्राचा मुद्दा बनवायचा आहे। देशात कुठलेही पॉलिटिकल डिस्कशन असू दे, इलेक्शनचं डिस्कशन असू दे, बेरोजगारीला तुम्ही आता अजून जास्त इग्नोर करू शकत नाही।